ठरलं तर मग या मालिकेच्या 27 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रेक्षकांनो, व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचं एक लाईक आम्हाला अशाच व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन देतं आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सुरुवातीला आपण पाहतोय प्रिया तिच्या रूममधून सकाळ सकाळ आंघोळी करून बाहेर आलेली असते आणि ती थोडा विचार करू लागते. म्हणजे तिला दरवेळच्या सिच्युएशन आठवतात की प्रत्येक वेळेला अशा कशा सिच्युएशन क्रिएट झाल्या की अर्जुनने माझा पाय बघण्याचा प्रयत्न केला. हे सगळं आठवून ती स्वतःचीच म्हणते, नशीब मी ट्रूथ आणि डेअरच्या गेममध्ये पाय लगेचच खाली लपवला. ह्यांचं जर लक्षात आलं असतं तर सगळ्यांना समजलं असतं ना माझ्या पायावर तुळशीपत्राची खूण नाही आहे. मी पण ना विसरूनच जाते ती जन्मखून काढायला. नाही प्रिया, तुला ना असं गाफील लावून चालणार नाही. तुझी गाठ अर्जुनसारख्या वकिलासोबत आहे. ती लगेचच आपल्या हातातला टॉवेल ठेवते. विचार करते की ती जन्मखून आधी ताबडतोब काढावी पायावर. आता तिने ड्रेसिंग टेबलवरून एक केचपेन बाहेर काढलाय आणि पायावरती जन्मखून काढायला लागले. प्रियाची पायावरती रंगरंगोटी चालूच असते. तेवढ्यात तिथे अस्मिता येते. अस्मिता प्रियाच्या जवळ येते आणि एकदम भयानकपणे हसते. तिचं असं भयानक हसणं प्रियाला घाबरवतं आणि ती दचकतच तिच्याकडे बघते. आता ही प्रिया अस्मितावर चिडते आणि ती अस्मिताला म्हणते, काय गं अस्मिता, काय लहान मुलांसारखं चाललंय तुझं? आता ही मूर्ख अस्मिता म्हणते, अगं थोडीशी गंमत केली गं. कशी आहे ना ही अस्मिता, खरंच लहान मुलासारखंच करते. एवढी मोठी असून काय फायदा नाही तिचा. ती पुन्हा एकदा म्हणते, बघू 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 काय आहे तुझ्या हातात. असं म्हणून ती प्रियाच्या हातातला केचपेन ओढून घेते. केचपेन जसा काही कधी पाहिलाच नाही असं रिॲक्ट करून अस्मिता म्हणते, अय्या केचपेन. आणि ती प्रियाला म्हणते, अगं तू आता म्हणालीस ना मी लहान मुलासारखी वागते, मग तू ह्या केचपेनसोबत काय करतेस? आता प्रिया असली वैतागते ना अस्मितावरती आणि ती मनात बोलू लागते, ही नको तिथे टपकते, घोळ घालते आणि वरती खिखिखी करून हसते. आता प्रिया अस्मिताच्या हातातला केचपेन हिसकावत म्हणते, यात हसण्यासारखं काही नाही आहे आणि तू विसरू नकोस मी फॅशन डिझाईनचा कोर्स करते, त्यामुळे मला डिझाईन्स काढायला केचपेनची गरज लागते. असं म्हणून रागात प्रिया तिथून निघून जाते आणि ही मूर्ख अस्मिता एकटीच हसत असते दात काढत. कधी कधी माणसांच्या बोलण्याला आणि वागण्याला जसा निर्बंध नसतो ना त्यातला प्रकार आहे ही अस्मिता म्हणजे. असं तर आता सर्वजण किचनमध्ये बसलेले असतात. आता प्रतिमा आत्याही तिथे येतात. सायली त्यांच्याजवळ जाते. प्रियासुद्धा मागे उभी राहून बघत असते. प्रिया सायलीला निरखून बघत असते. सायली प्रतिमाला बोलू लागते, प्रतिमा आत्या, मी ना यांची कॉफी वरती देऊन येते, तुम्हाला काही हवंय का? मग आता या प्रतिमा आत्या खाणाखुणा करत चहा मागतात आणि काय कसं माहिती या प्रियाच्या बरोबर लक्षात येतं हां की तिच्या आईने काय मागितले ते, आणि घरातल्याही सगळ्यांच्या लक्षात येतं. पण आता सायली मुद्दामून प्रतिमाकडे दुर्लक्ष करते. आता हे पाहून प्रियाला येतो राग. प्रतिमा पुन्हा एकदा खाणाखुणा करून सायलीकडे चहा मागू लागतात. पण सायली पुन्हा एकदा प्रतिमाला इग्नोर करून चहाच्या ओट्याकडे जाते. आता सगळेजण सायलीकडे बघू लागतात, ही अशी का वागते? कल्पना प्रतिमाकडे बघू लागते. मग प्रतिमा कल्पनाला खाणाखुणा करून सांगते की सायलीला सांग मला चहा दे. कल्पना सायलीला म्हणते, अगं सायली, प्रतिमाला चहा हवाय बहुतेक. हे बघून पूर्णाजीला प्रश्न पडतो, सायली अशी का वागते? आता ही ओव्हर स्मार्ट प्रिया लगेच म्हणते, सायली, काय गं, माझी आई काहीतरी मागते ना, मग तू दुर्लक्ष का करतेस गं? पण नेहमीप्रमाणे प्रियाच्या बोलण्याकडे सगळेजण दुर्लक्ष करतात. प्रतिमा त्या प्रियाला खाणाखुणा करून म्हणतात, तू सायलीला रागवू नकोस. सायली रविराजरावांच्या जवळ जाते आणि त्यांना विचारते, रविराज काका, तुम्हाला काही ऐकायला आलं का? प्रतिमा आत्याने आपल्याकडे काय मागितलं ते? रविराजराव म्हणतात, नाही. मग आता ही सायली सर्वांना एक एक करून विचारते. सर्वजण नाही असंच म्हणतात. त्यावर प्रिया म्हणते, काय हो बाबा, आपल्याला दिसतंय ना आई चहा मागते ते. त्यावर सायली म्हणते, अगं प्रिया, मी असं म्हटलंच नाही. मी काय म्हटलं की प्रतिमा आत्याने काय मागितलं. आता या प्रतिमा आत्यांना काही समजत नाही की सायली असं का वागते. आता सायली पूर्णाजीला विचारते, पुन्हाई, तुम्हाला काही ऐकायला आलं का? मग आता या पुन्हाई पण म्हणतात, नाही गं बाई, मला काही नाही ऐकायला आलं. मग सायली प्रतापरावांना विचारते, बाबा तुम्ही काही ऐकलत का?
प्रतापरावही मान हलवत नाही म्हणतात. मग आता सायली सगळ्यांना एक्सप्लेन करत म्हणते, काय आहे ना, एखाद्या व्यक्तीला बोलता येत असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीच्या तोंडातून आवाजच फुटत नसेल, ती काहीच बोलत नसेल, तर आपल्याला कसं कळणार तिला काय पाहिजे ते? म्हणजे कळलं का तुम्हाला प्रेक्षकांनो, या प्रतिमाला तिला बोलतं करायचं आहे. म्हणून या सायलीची पूर्ण धडपड चालू आहे. मग सर्वजण प्रतिमाला म्हणतात, बोल प्रतिमा बोल. सर्वांचं लक्ष प्रतिमाकडे असतं. चालाक प्रिया, तिचं लक्ष कॉफीकडे जातं आणि तिला कळतं की ही कॉफी अर्जुनची आहे. ती गपचूप जाऊन तो कॉफीचा कप उचलते. सायली आता सगळ्यांना बोलू लागते, इतके दिवस आपण प्रतिमा आत्यांचे हावभाव समजून घेतले ना, आता हे हावभाव करण्याची त्यांना गरजच नाही आहे. विसर्जनाच्या दिवशी तुम्ही खूप अस्वस्थ झाला होतात, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जरा वेळ घ्या. पण आता असं करून कसं चालेल प्रतिमा आत्या, तुम्हाला आमच्याशी बोलावंच लागेल. आता सायली प्रतिमाला म्हणते, तुम्ही जोपर्यंत माझ्याशी तोंडाने काही मागत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही देणार नाही. हे ऐकून प्रतिमाला थोडं दुःख होतं. बोलता बोलता सायलीचं लक्ष कपकडे जातं आणि ती स्वतःशीच बोलू लागते, कॉफीचा कप पण गायब आहे आणि प्रिया पण. म्हणजे ही संधी साधून पुन्हा एकदा ह्यांना भेटायला गेली वाटतं. हिला ना आता सरळ करायलाच हवं. पण अचानक तिच्या लक्षात येतं की अर्जुनसोबत चैतन्यसुद्धा आहे. ही आता वरती जाईल, गुटमळून पुन्हा एकदा खाली येईल. सायली असा विचार करून तिथेच थांबते आणि ती पुन्हा एकदा म्हणते, मी परत एकदा विचारते, कोणाला काही हवं आहे का? हवं असेल तर तोंडाने मागा. हे ऐकून अश्विन म्हणतो, वहिनी प्रतिमा त्याला कंपल्सरी करायचं नाही असं ठरवलं होतं ना आपण. मग आता या पूर्णाजी म्हणतात, अश्विन मला जरा टेन्शन येतं आहे रे. म्हणजे प्रतिमाला वाचा तर आली आहे, पण ती आपल्यासारखी का बोलत नसेल रे? आता अश्विन म्हणतो, काय आहे ना आजी, प्रतिमा त्याला खूप चांगली सायकॅट्रिक ट्रीटमेंट मिळते आणि त्या डॉक्टरना खूप चांगले आहेत गं. या सगळ्या ट्रीटमेंटचा प्रतिमा त्याला खूप फायदा होणार आहे. हे ऐकून रविराजराव म्हणतात, मला तर असं वाटतं आपण श्रद्धाजवळ बोललं पाहिजे. मी श्रद्धाला कॉल करू का? यांचं बोलणं ऐकून ही बिंडोक अस्मिता म्हणते, प्रतिमा त्याला वेळ देण्याच्या नादात तिची वाचा परत गेली तर? अस्मिताचं हे बोलणं ऐकून सगळेजण तिच्याकडे रागाने बघू लागतात. आता प्रतापराव म्हणतात, ए अस्मिता, काहीही काय बोलतेस, असं काहीही होणार नाही. ए बाबा रविराज, तुला जे योग्य वाटते ना ते तू कर. रविराजराव डॉक्टर श्रद्धाला फोन करतात. डॉक्टर फोन उचलून प्रतिमाची चौकशी करतात. रविराजराव म्हणतात, अगं ती बरी आहे, ॲक्च्युली ना आम्हाला तिच्याबद्दलच तुझ्याजवळ बोलायचं आहे. सायली डॉक्टर श्रद्धाशी बोलू लागते, ॲक्च्युली ना प्रतिमा आत्या आमच्याशी बोलत नाही. म्हणजे आम्ही जे प्रश्न विचारतो ना त्याची उत्तरं ते खाण्याखुणामध्ये देतात. त्या पूर्वीसारखं बोलायला लागतील, त्यासाठी आम्ही काय करायला हवं? डॉक्टर श्रद्धा म्हणतात, अगं सायली, हे पूर्णपणे नॉर्मल आहे. प्रतिमा भाषा रिसीव करू शकते, पण त्या आपल्यासारख्या निर्माण करू शकत नाही. त्यांना गेले 20 वर्ष शब्द बोलायची, वाक्य तयार करायची सवय नाही राहिली ना, त्यामुळेच कदाचित त्यांना असं होत असेल. त्यावर रविराजराव विचारतात, अगं श्रद्धा, पण ही सवय लागण्यासाठी आम्ही काय करायचं? डॉक्टर श्रद्धा म्हणतात, खूप साधं आणि सिंपल आहे. जेव्हा लहान मूल बोलायला लागतं तेव्हा आपण कसं त्याला एका कलेने घेतो, त्याला भाषा कशी वापरायची हे हळूहळू शिकवतो. प्रतिमा वहिनींचं वय काहीही असलं ना तरी त्यांची वाचा अगदी लहान मुलांसारखी आहे, हे तू विसरू नकोस. मग सायली म्हणते, म्हणजे डॉक्टर, आपण जसं लहान मुलांशी बोलतो त्याला शिकवतो तशी भाषा, मग ते मूल आपोआप ती भाषा स्वच्छ आणि सरळ बोलू लागतो. तसंच आमच्या प्रतिमा त्यांच्या बाबतीत होईल ना? त्यावर डॉक्टर श्रद्धा म्हणतात, अगं हो, नक्कीच होणार, का नाही होणार? हे ऐकून सर्वजण खुश होतात. आता डॉक्टर श्रद्धा पुन्हा एकदा म्हणतात, हे तुम्हाला जास्त दिवस करावं लागणार नाही आहे. प्रतिमा वहिनींच्या स्मृतीला जशी जशी चालना मिळेल ना तसं त्या स्वतःच वाक्य बनवू लागतील. हे सगळं तयार करताना आणि त्यांना शिकवताना तुम्हाला खूप पेशन्स ठेवावे लागतील. अगदी एक एक वाक्य तुम्हाला त्यांना शिकवावं लागेल. रविराजराव म्हणतात, हो श्रद्धा, आता मला कळलं हां काय करायचं आहे ते. थँक्यू हां श्रद्धा, तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे. त्यावर डॉक्टर श्रद्धा म्हणतात, अरे रविराज, हे तर माझं कामच आहे ना, मी येईन ना प्रतिमा वहिनींना भेटायला, ओके? आणि त्या फोन कट करतात. मग आता अश्विन म्हणतो, अगं बघ प्रतिमा आत्या, काय म्हणाला त्या डॉक्टर,
ऐकलंस ना तू? आता प्रतिमा त्या मानेने हो म्हणतात. आता ही विमल म्हणते, अय्या म्हणजे आपण प्रतिमावनीसाठी शाळा सुरू करायची की काय? म्हणजे काय, शाळा सुरू करायची आणि ती म्हणजे सायलीची शाळा. आता प्रतिमा हसू लागते. सायली प्रतिमाला विचारते, काय मग प्रतिमा आत्या, तुम्हाला माझ्या शाळेत यायला आवडेल ना? प्रतिमा आत्या गालातच हसतात आणि तिला मानेने हो असं म्हणतात. सायली म्हणते, आता शाळा आली म्हणजे पाटी पेन्सिल लागणार. मग आता ही अस्मिता म्हणते, ए सायली, तू कुठल्या जगात वावरतेस गं? आता कोणी पाटी पेन्सिल वापरतं का? काहीही काय? मग कल्पना म्हणते, आपल्याकडे पाटी पेन्सिल तर नाही, पण व्हाईट बोर्ड आणि स्केच पेन जरूर आहेत. ते चालतील का? त्यावर सायली म्हणते, हो चालेल ना. सायली जराही न वेळ घालवता आपली शाळा सुरू करते. सायली प्रतिमाचं बोर्डवर नाव लिहिते आणि ती प्रतिमाला म्हणते, प्रतिमा आत्या, आपण ना तुमच्या नावापासून सुरुवात करूया. तुमचं नाव सर्वात पहिलं तुम्हाला म्हणता आलं पाहिजे की नाही? म्हणा बरं प्रतिमा. मग प्रतिमा हळूहळू प्रयत्न करून तिचं नाव घेते. सर्वजण टाळ्या वाजवून प्रतिमाला प्रोत्साहन देतात. सायली पुन्हा एकदा बोर्डवर तन्वी आणि रविराजरावांचं नाव लिहिते. त्यावर पूर्णाजी तिला त्यासमोर त्यांचं नातं लिहायला सांगते. पूर्णाजीचं बोलणं ऐकून सायली त्यांच्या नावापुढे त्यांचं नातं लिहिते आणि पुन्हा एकदा ती प्रतिमाला वाचायला सांगते. प्रतिमा हळूहळू बोलण्याचा प्रयत्न करते. ती तन्वीचं नाव घेते आणि पुढे मुलगी असंही म्हणते. हे ऐकून सर्वांना आनंद होतो. सायली आता रविराजरावांचं नाव घ्यायला सांगते. प्रतिमा थोडी घाबरतच रविराजरावांचं नाव घेते आणि पुढे नवरा असंही म्हणते. आता हे ऐकून रविराजरावांना खूप आनंद होतो. पूर्णाजी आनंदाने रविराजरावांचा हात हातात घेतात. आता सायली एक एक करून बोर्डवर सर्वांची नावं लिहू लागते आणि तिच्या मागोमाग प्रतिमाला बोलायला लावते. पुढील भाग दुसऱ्या भागामध्ये कंटिन्यू केला आहे. शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.